पगार बढ़ाओ तुम। इतना पैसा में घर नहीं चलता, साला ईमान कैसे चलेगा हैं? देशाची राजधानी दिल्लीला लागून असलेलं औद्योगिक केंद्र नोएडा आज धुराच्या लोटात आणि रक्ताच्या थारोड्यात हरवलंय। शांततेत सुरू असलेल्या कामगारांच्या आंदोलनाने अचानक रौद्ररूप धारण केलं। कारखान्याच्या भिंती कामगारांच्या संतापाने हादरल्या आणि पाहता पाहता रस्त्यावर युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली। पण हा उद्रेक इतका भीषण का होता? आंदोलनाला हिंसक वळण का आलं? सकाळपासूनच शेकडो कामगार फॅक्टरीवरच्या गेटवर जमा झाले होते। सुरुवातीला घोषणाबाजी सुरू होती, पण प्रत्यक्षदर्शींच्या मते व्यवस्थापनाकडून झालेल्या एका प्रभोक्षक कृतीमुळे किंवा गेटवरून झालेल्या वादातून ठिणगी पडली। रागाच्या भरात असलेल्या कामगारांनी दगडफेक सुरू केली, सुरक्षा रक्षकांच्या केबिन्सची तोडफोड केली आणि उभ्या असलेल्या वाहनांना आगी लावून दिल्या। पोलिसांनी लाठीमार केला आणि बघता बघता नोएडाचं औद्योगिक क्षेत्र रणांगण बनलं। कामगारांच्या नेमक्या मागण्या काय? हा संताप एका दिवसाचा नाही। कामगारांच्या मागण्या बऱ्याच काळापासून प्रलंबित होत्या। थकीत वेतन, कामाचे तास, कामावरून काढणे, मूलभूत सुविधा, या मागण्यांवरून हा संताप समोर आलाय। थकीत वेतन, अनेक महिन्यांपासून कामगारांचे पगार देण्यात आलेले नाही। कामाचे तास, नियमापेक्षा जास्त वेळ काम करून घेऊनही ओव्हरटाईम न मिळणे। कामावरून काढणे, कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय कामगारांना कामावरून काढून टाकल्याने त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय। मूलभूत सुविधा, कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि सन्मानाची वागणूक मिळावी ही त्यांची प्रमुख मागणी आहे। दुपारपर्यंत नोएडाच्या सेक्टर भागातील अनेक कंपन्यांना टाळले लागले। शेकडो पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात आला। दगडफेकीत अनेक पोलीस आणि कामगार जखमी झाले। सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे, पण कामगारांच्या डोळ्यातील राग अजूनही विझलेला नाही। व्यवस्थापनाने चर्चेची तयारी दाखवली असली तरी कामगारांचा विश्वास पूर्णपणे उडाला आहे। हे केवळ एका फॅक्टरीचं आंदोलन नाही, तर वाढत्या महागाईत पिचलेल्या आणि शोषणाला कंटाळलेल्या कामगार वर्गाचा हा एक आक्रोश आहे। नोएडातील ही आग शमेलही, पण कामगारांच्या हक्कांचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत हा असंतोष असाच धुसमत राहील। कामगार हक्क आणि सुरक्षितता कधी मिळणार?